नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ह्या जो हळदीचा प्लॉट बघतोय, किती तारखेची लागवड आहे? जे 5वी 17 तारीख. म्हणजे 17 मे. हा 17 मे ची, हा. बरोबर. पहिलं तर तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे दिगंबर उत्तमराव सावके, राहणार हिरंगी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. ओके. आता आपली जी रॉयल न्यूट्रिएंट स्लरी हा. तुम्ही याच्या अगोदर, आता यावर्षी हळदीला घेतली, याच्या अगोदर कशाला वापरली होती? कांद्याला वापरली होती मी. कांदा ह्याच राहणार होता? हो, याच रानात होता कांदा. किती एकर होता? कांदा 3 एकर होता. हळद जेवढी आहे तेवढा कांदा होता. बरं. कांदा किती क्विंटल निघाला? कांदा 12 क्विंटल निघाला. आणि आपण कांद्याला डोस किती दिलते याचे स्लरीचे? 3 दिली. 3 दिलते. हो म्हणजे 3 एकरला एक स्लरी 3 वेळा करून दिली, हो. बरोबर. आता ही किती एकर हळद आहे आपली? 3 एकर आहे. 3 एकर. बरं, आता यावर्षी किती डोस झाले याचे? आता पहिलाच झाला, पहिलाच झाला. दुसरा द्यायचा आता. बरं, आता पहिला झाला ज्या दिवशी दिला त्या दिवशी काय कंडिशन होती? त्या दिवशी एवढी कंडिशन नव्हती. फुटवे कमी होते. आता फुटवे, पानाची वाढ, झाडाची वाढ, हिरवेपणा, काळोखी वगैरे तुम्हाला आता आपण पाहू शकता की ही जी पानाची जी क्वालिटी आज फुटवेचे जास्त आहेत. ह्या वर्षी जो पाऊस नाही जे चाललंय, ही जी क्वालिटी आज पानाची. आता सगळ्यात महत्वाचं, आम्ही असं म्हणत नाहीये की एखाद्या कंपनीची औषधं म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याची मेहनत असते. प्लॉट आज ह्या कंडिशनला येतोय, फक्त आम्ही त्यांना औषधं पाठवून देतोय पोस्टाने, आणि ते इथं येत आहे, ते वापरताय. म्हणजे सगळ्या गोष्टी काय त्याच्यात येतील असं काय भाग नाही. पण सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याची जी मेहनत आहे, त्या मेहनतीला आपली जी जोड आहे रॉयल न्यूट्रिएंट स्लरीची, तर त्याचे हे रिझल्ट दिसते. साहेब एकदा प्लॉट दाखवा सगळा, तो पण दाखवा, हा पण दाखवा एकदा. आणि सगळ्यात महत्वाचं पानाची क्वालिटी. आणि दुसरी गोष्ट की आता ह्या दिवसात जे प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे नाही काय साहेब, एकदा इथं आणा व्हिडिओ, इथं दाखवा एकदा व्हिडिओ मध्ये, की फुटवे जे चालू झाले ते ना, आज हा जो फुटवा चालू झालाय, प्रत्येक याला हा फुटवा निघायला लागलाय. आणि एकदा फक्त फवारणीवरून केली आहे 200 मिली पंपाला घेऊन. तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना आमचा एक सल्ला असा आहे की जर आपण यावर्षी रॉयल न्यूट्रिएंट स्लरी वापरण्यास इच्छुक असाल, तर सर्वप्रथम काय करा की साहेबांनी जसं केलंय की त्यांनी जरी ठीक आहे कांद्याला वापरलं होतं, पण यावर्षी त्यांनी काय केलंय की पहिलं त्यांचं 6 एकर, किती एकर आहे आपली हळद? 6 एकर आहे. 6 एकर. 6 एकरला पूर्ण आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी काय केलंय, पहिलं ह्या 3 एकरला वापरलंय. आणि आज पुढच्या 3 एकर साठी आज त्यांच्या किट आम्ही इथं त्यांना स्वतः घेऊन आलोय द्यायला. आतापर्यंत त्यांना जे मटेरियल यायचं ते पोस्टानेच यायचं. तर आज हा मुद्दामून आम्ही प्लॉट बघायला आलोय की स्लरी दिल्यानंतर किती फरक झाला. आणि तुमच्या बरोबर ज्या लागवडी झालेल्या 17 तारखेला तुमच्या चुलत्यांच्या वगैरे हो. तुम्ही सांगितलं, हो. तर आता त्यांची कंडिशन काय आहे आज? त्यांची कंडिशन अशी नाहीये. हा, नाही. बरोबर. म्हणजे आज ज्या किट मागितल्या लोकांनी गावात, म्हणजे तुमचा प्लॉट बघूनच मागितलंय. प्लॉट बरोबर. प्लॉट बघूनच मागितले. ठीक आहे, चालतंय, ओके.